कधी विचार केलाय का की आपली साधी साधी वाक्य एखाद्या गाडीसारखी वेळेमध्ये कशी काय प्रवास करतात? म्हणजे कधी वर्तमानात, कधी भूतकाळात, तर कधी भविष्यात. प्रत्येक वाक्याला वेळेची दिशा देण्यासाठी ना एक खास यंत्रणा असते. आज आपण भाषेच्या याच अदृश्य गिअरबॉक्सबद्दल बोलणार आहोत. तर मग प्रश्न हा आहे की एक साधंसं वाक्य वेळेत प्रवास करतं तरी कसं? ते एका जागी स्थिर न राहता भूतकाळातल्या आठवणी कशा सांगतं किंवा वर्तमानातली वस्तुस्थिती कशी दाखवतं, याच्या मागे एक खूपच इंटरेस्टिंग आणि पॉवरफुल रचना लपलेली आहे. बघा, प्रत्येक वाक्याच्या अगदी केंद्रस्थानी एक इंजिन असतं. आपण त्याला म्हणूया क्रियापदाचं मूळ रूप. म्हणजे कसं? करणं, जाणं, पाहणं. क्रियेचा सगळा अर्थ, सगळी शक्ती ह्याच रूपात असते. पण हे इंजिन स्वतःहून कुठेच जाऊ शकत नाही. ते फक्त शक्ती निर्माण करतं. जरा विचार करा, गाडीचं इंजिन सुरू आहे, पॉवर तयार होतीये, पण जर गिअरच टाकला नाही तर काय होईल? गाडी पुढे जाईल का? अजिबात नाही. क्रियापदाच्या मूळ रूपाचं अगदी तसंच आहे. त्यात अर्थ ठासून भरलाय, पण वेळेची दिशाच नाहीये. आणि इथेच आपल्याला या सगळ्याचं उत्तर मिळतं. किती सुंदर कल्पना आहे ही, नाही का? काळ म्हणजे वाक्याचा गिअरबॉक्स. क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे आपलं इंजिन, शक्ती देतं. पण आपण कोणता काळ वापरतो, म्हणजे नक्की कोणता गिअर टाकतो, यावर ठरतं की आपली गाडी वर्तमानात चालणार, भूतकाळाच्या आठवणीत मागे जाणार की भविष्याकडे झेप घेणार. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर क्रियापदाचं मूळ रूप आपल्याला क्रियेचा अर्थ सांगतं. पण क्रियापदाचा काळ म्हणजेच आपला गिअरबॉक्स, ती क्रिया कधी घडली, घडतीये की घडणार आहे, याची दिशा देतो. आणि म्हणूनच आपल्या बोलण्यात एक स्पष्टपणा येतो. चला तर मग आता आपला पहिला गिअर टाकूया आणि गाडी थेट वर्तमानाच्या रस्त्यावर आणूया. पाहूया तरी हा गिअर नक्की काम करतो कसा. काही भाषांमध्ये जसं की स्पॅनिश याला प्रेझेंटे दे इंडिकाटिव्हो असं म्हणतात. पण नाम अवघड वाटलं तरी गोष्ट अगदी सोपी आहे. हा आहे आपला नेहमीचा वर्तमान काळाचा गिअर. जेव्हा आपल्याला सध्या काय सुरू आहे किंवा एखादी गोष्ट जी नेहमीच खरी असते याबद्दल बोलायचं असतं, तेव्हा आपण हा गिअर वापरतो. आता गंमत बघा, हा एकच गिअर किती वेगवेगळ्या ठिकाणी कामाला येतो. एखादं वैज्ञानिक सत्य सांगायचं असेल, रोजच्या सवयींबद्दल बोलायचं असेल, कुणाला सूचना द्यायची असेल किंवा काहीतरी करायला सांगायचं असेल, या सगळ्यासाठी हाच एक गिअर वापरला जातो. हा गिअर आपलं संभाषण इथे आणि आत्ता या क्षणात एकदम घट्ट पकडून ठेवतो. मस्त. आता गाडी चालवताना जसं आपण मागच्या आरशात पाहतो ना, तसंच भाषेतही भूतकाळात डोकावण्यासाठी एक वेगळा खास गिअर असतो. चला, आता तो गिअर टाकून पाहूया. ह्या गिअरला काही भाषांमध्ये प्रेटेरितो परफेक्टो असंही म्हणतात. हा गिअर तेव्हा वापरायचा जेव्हा आयुष्यातल्या अनुभवांबद्दल बोलायचं असतं. पण गंमत म्हणजे ते नक्की कधी घडलं हे सांगणं महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं काय असतं, तर ती गोष्ट घडली आहे हे सांगणं. म्हणजे बघा, जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की मी ताजमहाल पाहिला आहे किंवा मी ते पुस्तक वाचलं आहे, तेव्हा तारीख महत्वाची नसते. तो अनुभव घेतला आहे हे महत्वाचं असतं. अशा वेळी हा गिअर एकदम परफेक्ट काम करतो. इथे घटना महत्वाची असते, वेळ नाही. तर आपण वर्तमानात चालणारा आणि भूतकाळात पाहणारा गिअर बघितला. पण या संपूर्ण गिअरबॉक्सचं महत्त्व तरी काय? तो भाषेसाठी इतका गरजेचा का आहे? एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे काळ नावाचे गिअर्स आपल्या बोलण्याला दिशा देतात. जर हे नसते तर आपलं सगळं बोलणं म्हणजे एक गोंधळ झाला असता. हेच आपल्या भाषेचे दिशादर्शक आहेत, जे ऐकणाऱ्याला बरोबर सांगतात की आपण नक्की कुठल्या वेळेबद्दल बोलतोय. आणि हेच तर ह्या गिअरबॉक्सचं खरं सौंदर्य आहे. जसा वर्तमानासाठी एक गिअर आहे, भूतकाळातल्या अनुभवांसाठी दुसरा गिअर आहे, तसाच भविष्याकडे पाहण्यासाठी एक वेगळा गिअर आहे. आपण कोणता गिअर निवडतो यावरूनच समोरच्याला कळतं की आपण एखाद्या नेहमीच्या सवयीबद्दल बोलतोय, की घडून गेलेल्या अनुभवाबद्दल, की भविष्यातल्या एखाद्या योजनेबद्दल. प्रत्येक गिअरचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. तर जाता जाता एक विचार करूया. जर भाषा खरंच एक गिअरबॉक्स असेल आणि आपल्याकडे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यात प्रवास करणारे वेगवेगळे गिअर्स असतील, तर प्रत्येक वेळी बोलताना आपण जाणीवपूर्वक योग्य गिअर निवडला तर काय होईल? आपण आपल्या कथा, आपल्या भावना, आपले विचार कितीतरी जास्त प्रभावीपणे मांडू शकू नये का?